गुड मॉर्निंग. नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत. माझं पटकन सगळं आवरलं आणि तुम्हाला कुकरचा आवाज येत असेल आणि चहा पण झालाय. पण आधी काय म्हटलं की देवपूजा करून घेते, त्यानंतर चहा पिते. का तर तोपर्यंत हे दोघं पण उठतील, ब्रश करतील. उठले तर मोबाईलचा आवाज येतच असेल तर आता ब्रश करायचं त्या दोघांना. तोपर्यंत माझी देवपूजा होईल. कपडे वगैरे धुवून झाले, सगळी कामं पटपट आवरली आणि पाण्यामुळं जास्त काम करता येत नाही. एवढं पोळले आणि इथं पण पोळलं, खूप पोळले. तर कुणी पण काम करताना जपून करा. माझ्याकडून चुकून झालं होतं, कढई खूप तापली होती आणि मी गॅस पुसत होते. तर चुकून पाठीमागचं पुसायला गेल्यावर इथं चटका बसला आणि त्या दिवशी वडापाव तळताना ते वडे सुरुवातीला टाकल्यानंतर नाही का खाली चिकटले, त्यामुळं इथं पोळलं, खूप पोळले. ह्याचा जास्त त्रास झाला पण नाही का, पाण्यामध्ये वगैरे हात टाकता येत नव्हता. पण आता बरं व्हायला लागले. मग तर ह्या दिवसात पावसाळ्यात वगैरे शिगळतं, ओलं वगैरे झाल्यानंतर. पण तसं काय झालं नाही. जास्त दुःख मोठं होईल वाटलं होतं मला, पण नाही झालं. बऱ्यापैकी भरले आणि दुखतंय फक्त जास्त. कानाचं वगैरे बुडवल्यावर त्रास होते, पण ठीक आहे, बरं होईल. फक्त की कुठलंही काम करताना कुणीही जपून करा. एका हाताला एकदा पोळलं की सारखं पोळतच राहायला लागतं. आवाज देते. चला देवपूजेला सुरुवात केली आणि तुम्ही म्हणत असताना एवढी नटून थटून कुठे चालली आज? मी कुठे चालले नाही, घरीच आहे. पण हा टॉप खूप दिवस झालं म्हणजे नाही का शर्ट टाईपच आहे, शर्टचं आहे शॉर्ट, पण यूज केला नाही खूप दिवस झाले. तर म्हणलं आज चला घरामध्ये घालते नाही का. देवपूजा झाली तरी अजून दोघं जागेवरची उठलेली नाही. तर मी एकटी चहा पिणारी आता, ह्यांना देतच नाही. पटकन ब्रश करायला उठा दोघं पण. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणलं तर डबल झोपले ती जाऊन. पटकन ब्रश कर. सागर उठा. तू कुणाला पकडलंय श्री? माझेच बाबा, तुझे नाहीत बाबा. माझी जागा आहे, उठ. नाही उठणार. दादा आहे माझा. दादा नाही बोलायचं. कधी बोलली दादा? खोटं बोलते. मम्मी तुला ओरडते. तू चालले होतो चहा प्यायचा असं लास्ट विचारते. आता माझी मी चहा केलाय. आता डाळ करते, भात लावते, कुकर लावलेलं आणि चपाती लगेच बनवते. का नाश्ता करायचा? काय नाश्ता करायचा? श्री काय खाऊ? इथे मोबाईल आहे ना, बाबा असल्यावर लय उतू जाते मोबाईल मुळे. हा 1 मिनिट. चला सगळे संपले. लास्ट लय गोड आहे. आणि कसा पिकला नाही बोलते? मला वाटलं पिकला नसेल, कडक होता. आपल्या घरचा गावाकडला आंबा, शेवटचा आंबा आहे. संपले सगळे. किती होते आंबे? 50 आंबे. हे किती आणले होते? हे 10-12 आणले होते. हे कमीच होते, हे पिकले नव्हते ना. येतील अजून घेऊन येणार काका आणणार. थांब आताच फोन करतो, लगेच घेऊन ये म्हणतो तेवढं. सगळ्यात जास्त ह्यातले मी तुम्हीच खाल्ले. आम्ही रात्री झोपले की आंबे खातात. हा मग घरचे आंबे आहेत ना, विकत थोडी आणायच्यात. लहानपणी आंबे खायचो, पण असे आमच्या इकडे झाडच झाड आहेत. आपल्या इथं कुठे झाड होते आंब्याचे? ह्या वर्षीच आपण आंबे खाल्ले. पुढच्या वर्षी तर किती आंबे आहेत मग विचार कर. किती झाड आहेत. हो आता चला मी तिला आधी उठवते. तिनं तुम्हाला खाताना ब्रशच करणार नाही. हाय. आज इतक्या काही तोंड बघा ना, ब्रश केलाय का तर आंबे खायचे. छान आहे ना? छान आहे का आंबा? आंबा छान आहे का? तिला कॅमेरा पुढे आहे ना, त्यामुळे नखरे चालले. आंबा कसा आहे? मी इतकं ब्रश कर म्हटलं ना तरी पटकन ब्रश करत नव्हती, पण आंबे म्हटलं बाबा बाबा कशी बघू खाते. छान आहे ना श्री? श्री अंगावर सांडते. श्री नीट खा.
ओके जाऊ दे, आपण परत. तोंड पण पुसलं नाही बाळा तू. 2 मिनिट थांब म्हणत होते मी तुला. काय करतायत? पोहे चालू आहे. पोहे तुम्ही बनवले? हो बाय, आज नवऱ्याने पोहे बनवले. जीवाला वाटतं का काय? गॅस तरी चालू आहे का? मी पोहे बनवलेत ते नाटकी करतात. खायचे तुला? हे बघितलं लिपस्टिक घेतली होती, तोंड कसं केलं, लावता येत नव्हती. सगळ्या चेहरा आंघोळ केलेले, सगळं बिघडवले. मला पण दे ना प्लीज. त्याला मी वागेश्वरला गेलतो, येताना नाही देणार. कसली आगाव आहे. तोंड बघ तुझं तोंड. चहा नाश्ता या करायला. मॅडमचा नाश्ता चालू आहे, आमचा पण नाश्ता चालू आहे. पेढे खाऊन झाले का? फिनिश केले का सगळे? ठेवलंय? ओके. गॅलरीत ठेवून आली? ओके. उजव्या हाताने जेव श्री. मुच्छर चावते? बर. काय पाहिजे? मला दे ना थोडं पोहे, दे ना. मम्माचं नको घेऊ? मम्माचं घेऊ? तुझा मम्मा मारा. ओके नाही जात तो आहे ना. थँक्यू. बस झालं. ओके. हां मम्मा कोण घेऊ का थोडं? मम्मा कोण घेऊ थोडं का? तुझा घेऊ? बस बस बस. थँक्यू. बस झालं तुझं, तू खाशी आता. बस झालं. पाहिजे असेल तिला सांगत. तुम्ही सगळं स्वयंपाक शिकून घे. ओके. आपण मम्मा कोण नाही काय करून घ्यायचं. ओके. मम्मा बाबाला देत नाही का खाऊ? नाही संपलं थोडं थोडं. तू खा तू खा. आम्ही पोहे घेऊन आलो. ओके. पोहे घेऊन आलो मी. हां नाही घ्यायचं. किचन मध्ये आहे. श्रीला काय सांगायचं? तुला खायचं नाही? ओके. हो काय चाललंय? काय चाललंय? सुद्धा खायचं. कायच करते काय मला ते तर सांग. ठेचा ठेचा तुला ठेचू का? ठेचा करते. भूक लागली यार, लवकर ओळख पटकन. मिरचू मिरचू ठेचा काय माहित मला. ठेचाच माहिती आहे बाबा. जोरात चाललंय. भूक लागली पटकन ओळख. हा श्रीला झोपायचं बेडवर भोपायचं. माझा डॉन झोपला बघ तिकडं. सगळ्यात मोठं काम तर मी केलंय तिला झोपवण्याचं. काय हे काय हे तर असं काय मनाने झोपते? बाबा मला डोक्यावरून हात फिरव, असं कर, पाय दाबून दे. मग कसं करणार? तर मित्रांनो बायकोच्या हातचा ठेचा. काम सांगितलं जास्त बाबू. तुझं काम मला सांग, जास्त बोलणारच ना. खरं मित्रांनो रात्री बोलत होते नका मिरच्या जास्त घेऊ. मी म्हणलं घेऊ, खराब होत्या खराब होत्या. झालं नको कधीतरी आमचं पण ऐकत जा. जास्त मिरच्या खाऊन तर बायको ठेचा कधी खायला घालते काय माहिती. अर्धा तास बेडवर नव्हतं नाही म्हणलंय. टाइम झाला तरी आंघोळ केली नाही अजून. जाऊ दे आंघोळ करा. आंघोळ बघू जिमून आल्यानंतर आंघोळ करणार. आता नाही खाऊन पिऊन जिमला जायचं. आंघोळ नाही जिमला जायचं संध्याकाळी. त्याच्यामुळे नंतर जिमून आल्या आंघोळ करायची. सोडा तो धरलाय कोणी? सोडा काय? सोडा बघा मागणं मला धरते म्हणते सोडा.
असं प्रेम कर ना, महागला दावायची काय गरज आहे. दावत प्लस आपला गावठी ठेचा आणि भाकरी. भाकरी दुपारची नेहरी आमची. काय न्यारी गपचूप जेव्हा पटकीन आताच पोहे खाल्ले होते, लय ताजवरच झाले. अरे पोहे खाण्याला आणि हे जेवण करायला फरक आहे की नाही. हा मला नाही भूक लागली, मला जाऊ. मला नाही लागली, करा होतात मला. मी करतो उद्यापासून. चालतंय. दुपारचं जेवण झालं आणि मस्त पेप्सी खायला घेतली. श्री झोपली आहे का तर तिला नाही द्यायची, मी आणून ठेवली होती. बघा खुश. छान आहे का? खुश काय तुला तिकट लागलं. श्रीला जास्त आवडते, पण आता ना वातावरण खराब आहे त्यामुळे देत नाही, त्यामुळं फ्रीजमध्ये राहिल्या होत्या. नाही तर ती खात असते चल चुकून पण राहत. छान अशी झोप झाली आणि श्री पण उठली खेळते. का तर ती तर सगळ्यात आधी लवकर झोपली होती, का तर स्कूल 2-3 दिवसांनी चालू होणार आहे तिचं. आता मी तिला आता लवकर नाही का उठवायला चालू केलं आहे की सगळं जाताना, नाही तर खूप रडते परत सवय नसल्यानंतर. मग आता उठवलं होतं तर ती नाश्ता केला, तिनं दूध पिली होती आणि लेट म्हणजे लगेच झोपली. जेवण पण नव्हतं केलं. आता उठल्यावर जेवण केलं. मी पण उठले, पटकन आवरलं रील्स काढण्यासाठी. पण साडी वगैरे लगेच रेडी झाले आणि तेच म्हटलं तोपर्यंत सागर आवरते आणि चहा पण ठेवला. तर चला चहा पिऊन घेते. चहा पीत बसतो. आत्ता उठलेत आत्ता. मी कसली भारी तयार झाले बघा, पटकन व्हिडिओ काढायला. कधीतरी तारीफ करत जातो. असलं काय बरंच. ओके ओके. तो पुस ना याचं, मी पुसतो इकडे पुस. जेवण झालं आणि श्री आणि सागर हॉलमध्ये खेळत होतं, तर मी पटकन आवरलं. तरी पण एवढा पसारा करते बघा, सगळं ओपन करून बेड ठेवलाय आणि खेळणं पण बाहेर येतं, ते सगळं आवरते आणि आता झोपते. ते 10:30 झाले. तर बाय बाय, गुड नाईट. आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू. मैं तेरा तू मेरी दुनिया से क्या लेना मुझे. का बोलतो ओके बाय, गुड नाईट बोला सगळ्यांना. इकडे इकडे इकडं मोबाईल मध्ये बघून म्हण गुड नाईट. बाय, गुड नाईट, सी यू बोल. झालं परत भेटू.